थेट जाणून घेत राहू। आणि राज्य सरकारकडनं एसटी महामंडळाकडे सवलतीचे 350 कोटी रुपये दिल्याचा फक्त जीआर निघालाय का असा प्रश्न पडतोय। कारण सरकारकडनं महामंडळाच्या खात्यामध्ये अद्यापही रकमेची पूर्तता न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत, ते रखडलेलेच आहेत। 10 जानेवारीपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होणं अपेक्षित होतं, मात्र अद्याप तरी राज्य सरकारकडनं फंड ट्रान्सफर न झाल्यामुळे पगार काही होऊ शकलेले नाहीयेत। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, हा फंड दिला जाईल असं सांगितलं गेलं, पण अडचण कुठे? फंड आतापर्यंत ट्रान्सफर का झालेला नाहीये? ज्ञानदा, राज्य सरकारकडनं एसटी कर्मचाऱ्यांच्या सवलतीचे जे 350 कोटी रुपये आहे, त्याचा जीआर जो आहे तो आपण 9 तारखेला बघितला होता। संध्याकाळी एबीपी माझाकडनं बातमी लावल्यानंतर संध्याकाळी या संदर्भातला जीआर काढण्यात आलेला होता। मात्र राज्य सरकारकडनं महामंडळाच्या खात्यात अद्याप ही रकमेची पूर्तता झाली नसल्याचं कळतं आहे। एकूणच या संदर्भात आज निधी येणं अपेक्षित आहे आणि त्यानंतरच कर्मचाऱ्यांचे पगार होतील। मात्र यामध्ये वारंवार अशा प्रकारचा फंड ट्रान्सफर जो आहे तो आपल्याला कुठेतरी रखडताना पाहायला मिळतो आहे। राज्य सरकार या संदर्भात गंभीर नाही आहे का पगारांसंदर्भात एसटीच्या, असे देखील प्रश्न जे आहेत ते एसटीच्या जे कर्मचारी संघटना आहेत त्यांच्याकडनं उपस्थित करण्यात येतात। त्यामुळे एकूणच न्यायालयामध्ये देखील हे प्रकरण जाताना आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। न्यायालयामध्ये देखील राज्य सरकारकडनं 10 तारखेपर्यंत आम्ही कोणत्याही याच्यात पगार करू अशा प्रकारचं आश्वासन देखील दिलेलं होतं। मात्र त्याचं कुठेतरी पूर्तता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे न्यायालयाचा देखील वारंवार अपमान जो आहे तो राज्य सरकारकडनं करण्यात येतोय का, असे प्रश्न निर्माण होतात। त्यानंतर धन्यवाद अभिषेक या सगळ्या माहितीबद्दल। आणि यानंतर आपण आणखी काही घडामोडींचा